आणि थंडगार आणि कोकणाचा असं सौंदर्य. वा. गाव मंडई चंडिका इथं छान असं दर्शन झालं. सुंदर आईचं देवीचं मंदिर. सकाळच्या वेळेला 8:30. आता लवकर स्वागत आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडक्या मिल आज काय घेऊन आलाय. माझ्या मागे बघू शकता ST डेपो. ST आहे. तर आपण कुठे चाललो? आपण चाललोय कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये कुठच्या गावी जाणार आहे जसं तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तिकडे आपल्या देवीचा उत्सव आहे आणि तिकडचे जे मानकरी आहेत वेदक म्हणून त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे देवीच्या उत्सवासाठी. 2 दिवसाचा देवीचा उत्सव असणार आहे आज आणि उद्या. तिकडची पूजा व अभिषेक वगैरे होणार आहे. मोठी जत्रा असणार आहे. त्याच्यासाठी आपण चाललं एका खास गावी कोकणातल्या रायगडमधल्या. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून आणि जे कोण नवीन सबस्क्राईब झाले लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा ठाणे माणगाव महाड पुरतशी गाडी आहे पार. पुढचं आपलं डेस्टिनेशन तर तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. या आपण कोकणाची सफर करूया. आपण 3:30ची गाडी बघितली होती ठाणे खोपडवरून. आता आले आपल्या पनवेलला. आपल्याबरोबर आपले सोबती आहेत. ते सोबती कोण आहेत काय आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ ब्लॉगमध्ये जाऊन सांगेन. पण आता आपण कुठे आलो? पनवेलला आलो आहेत. मला लहानपणीची आठवण आली पनवेलची. पनवेलला कुठच्याही स्टॉपला यायचं गाडी डिझेल भरायची. तिथे चहा नाश्ता वगैरे होता. तसेच ही गाडी पुढे गेल्यानंतर पुढे थांबणार आहे माहिती आहे का मंडई? तर रामवाडीला. रामवाडीचा वडापाव सगळ्यांना माहिती आहे फेमस आहे. बघा म्हणजे पनवेल ST डेपो ही आपली आहे. गावाला जाण्यापर्यंत बस आपल्याला पुढे रामवाडीला. ठाणे टू पनवेल, पनवेल टू रामवाडी. आज जवळ 8 वर्षाने रामवाडी ST स्टँडला यायचा योग आला. आजूबाजूला बघू शकता जसा रामवाडी होती 10-15-20 तशीच आहे. फक्त इथे एक पेट्रोल पंप CNGचं झालं आहे. बाकी इथे इकडचा वडा किंवा कांदाभजी फेमस होती तीच आपण घेतलेली आहे. म्हणजे मग तुम्हाला मी बोललो की आपल्याबरोबर एक सहप्रवास आहे. ते कोण आहेत काय ते आता आपण पुढच्या क्लिपमध्ये बघूया. रामवाडीचा फेमस कांदाभजी वडापाव सुद्धा आणि थोडा चहा मारतो संध्याकाळच्या वेळेला 6-6:30. पाटील काकांचं स्नॅक्स कॉर्नर तिथे मिळते. मग अशी मंडळी आपण बोललो होतो माझ्यावर कोणती सहप्रवासी आहेत. तर सहप्रवासी बघा हे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? उदय नाचणकर. आणि उदय नाचणकर म्हणजे भटजी. भटजी आपण आज कुठे जायला निघालो? ठाण्या हां तळा म्हणजे कोकणातलं एक प्रसिद्ध गाव तळे घोसाळे. आणि तळ्याला जाण्याचं मुख्य कारण ते वेदकांचे कोणते होते कोणताही हां तिचा अभिषेक आहे. देवीचा अभिषेक आहे तो उद्या 30 तारखेला. अच्छा म्हणजे वार्षिक उत्सव आहे. त्याचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही चाललेले आहेत. आणि ठाण्यावरून ते बसचे चालक आणि वाहक का आपलं आडनाव? भोईर साहेब. आणि एक राहतात ठाण्याला आणि एक टिटवाळ्याला. आता आपला किती वेळ लागेल इंदापूरला जायला सर? 1.5 तास. हो ना 1-1.5 तासात पोचू. या पुढे प्रवास कंटिन्यू करूया. वाजल्या रात्रीचे 7:45. 3:30ला ठाण्यावरून निघालो होतो आणि आता आपण कुठे आलो? इंदापूरला. पुढे आपला प्रवास कंटिन्यू राहणार आहे. आपल्याला जायचं कुठे? तर तळे. इंदापूर बसस्थानकावरून कशा काय गाड्या जायला आहेत तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट काढून या इन्फॉर्मेशन डिटेल जाणू शकता. रात्रीचे वाजले 8:30. आम्ही शेवटी पोचलो तळ्या गावी. हे सर होते आमच्या. इंदापूर बसस्टॉपवरून ऑटो करायला लागली. नमस्कार दादा. चला बाय. थँक्यू. तळ्याला सोडलं सुखरूम. ही तळ्यातली सोनार आहे. आता आपण ज्यांच्याकडे काय वस्ती काय करणार आहोत त्यांच्या आपण घरी जाऊया. सकाळचे वाजले 6:45-7. इथे स्टे लावतो. वाटिका रेस्टॉरंट आणि लॉजिंग. आशाताई सपकाळ यांचं ते हॉटेल आहे. सकाळची अशी नयनरम्य तळ्याची सकाळ. मस्त गारगार छान असं वातावरण आहे. यापुढे आपण कोणत्याही जत्रेचा आज ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे असा काय व्ह्यू आहे वाटिका रेस्टॉरंट तळा. मस्त गारगार वातावरण आहे थंडगार आणि कोकणाचा असं सौंदर्य. वा. गाव तळे. सागर वेदक हे सहकुटुंब सहपत्नी इथं हजर राहिलेले आहेत. तुझी यथाशांग त्यांनी पूजा केलेली आहे. आपण ज्या घरी आलो होतो ते हे यांचं घर वेदक म्हणून संपूर्ण वेदक परिवार आहे. आता देवीला इथे ओटी भरली आहे कोणत्याही देवीला घरच्या देवाऱ्यामध्ये.
आणि पुढे आता एक 5-6 किलोमीटर तळ्यापासून मेन देवीचं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. चला मंडळी, आता आपण तळ्याला आलं. लक्ष्मीनारायण मंदिर 100 वर्ष जुनं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, शिवशंकर आहे, गणपती बाप्पा आहेत आणि सुंदर अशी लक्ष्मीनारायणाची मूर्ती. लक्ष्मीनारायण मंदिर तळा, सुंदर असं देवाचं रूप. मंडई तळ्यामध्ये आपण आलो आहोत. चंडिका देवीचं देवस्थान, सुंदर असं मंदिर आहे. असा काय आजूबाजूचा परिसर. तर ह्या देवीची ओटी भरून आपण कोणत्याही देवीच्या वार्षिक सोहळ्याला जाणार आहोत. या पुढे देवीचं मंदिर बघून घेऊया. स्वलंकारं तेजराम हरिद्राचरणसयुक्तं कुमकुम कामदायक वस्त्रं तेजराम हरिद्राम कुमकुम सद्रव्यं समर्पयामि. वहिनीने चंडिकेची ओटी भरली आहे, बरोबर? ताई, तुम्ही कसली ओटी भरली ही आता? आमची ग्रामदेवता आहे, तिथे आम्ही आलेलो आहे. अच्छा, चंडिका देवी मंदिर तळेगाव. तळेगाव. हां, तुमचं आणि हे माहेर आहे, माहेर बरोबर? माझं माहेर आहे. मी माहेर वाशीन आलेली आहे. अच्छा, त्या देवीची ओटी म्हणजे आज आमच्या कोणत्याही देवीचा उत्सव आहे, बरोबर पण आम्ही आज पहिलं ह्या देवीचा उत्सव म्हणजे देवीची ओटी भरायला आलो. बरोबर. मग ही ओटी तुम्ही दरवर्षी भरता? हो, दरवर्षी. अच्छा, आज देवीचा उत्सव आहे, काय मनात भावना काय? मनात भावना म्हणजे घरात सगळ्यांना छान, सगळ्यांना बरोबराटी हो, सगळ्यांचं चांगलं हो. बरोबर, हीच प्रार्थना. एकदा चंडिका देवीचा जय जयकार करूया का आपण? बोलाई चंडिका माते की, बोलाई चंडिका माते की, बोलाई चंडिका माते की. थँक्यू. मंडळी, चंडिका देवीचं छान असं दर्शन झालं. सुंदर आईचं देवीचं मंदिर.
सकाळच्या वाजल्या 8:30. आता लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे कोंडाई देवीच्या मंदिरामध्ये. इथून ते आहे 5-6 किलोमीटर. अगदी वेळ न घालवता त्या मंदिरात जाऊया आणि तिकडचा कसा काय वार्षिक उत्सव आहे तो भटजींच्या हाते पार पडणार आहे. यजमानाचं आपण भेटलेलं आहे वेदक कुटुंबाला आणि या तो सोहळा तिथे कव्हर करूया.